खासदार मेधा कुलकर्णी यांनी फुलेवाड्यात वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून मराठा समाजाने केलेल्या अपमानाचा बदला ओबीसी समाजावर उगवला आणि समस्त ब्राह्मण समाजाची फसवणूक केली. ती कशी हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, समता न्यूजमध्ये आपले स्वागत. पुण्यामध्ये सार्थिक संस्थेच्या कार्यक्रमात मेधा कुलकर्णी यांचा ब्राह्मण असल्याने पहिल्या रांगेतून उठवून दुसऱ्या रांगेत बसण्यासाठी मराठा समाजाचे आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तो झालेला अपमान त्यांनी ओबीसी आणि माळी समाजाचे अत्यंत आदराचे स्थान असलेल्या पुरोगामी विचारांच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यातील वडाच्या झाडाला वटपौर्णिमेच्या दिवशी फेऱ्या मारून त्याचा बदला घेतला. परंतु हा बदला म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी. अपमान केला कोणी? तर मराठा समाजाच्या आमदाराने. आणि त्याचा जर बदलाच घ्यायचा होता तर तो मराठा समाजावरच घ्यायला पाहिजे. परंतु त्यांना नक्की माहिती आहे की जर तसे केले तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि ते सरकारला भारी पडेल. सारथीच्या कार्यक्रमानंतर झालेल्या घटनेची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि ही बातमी नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेली असणार आणि त्यांनी मेधा कुलकर्णी यांची संघाकडून नक्कीच कान उघडणी केली असणार आणि त्याचमुळे याची चर्चा दुसरीकडे फिरवण्यासाठी मेधा कुलकर्णी यांनी निवडले सॉफ्ट टार्गेट, आणि ते म्हणजे ओबीसी समाज. कारण त्यांना माहिती आहे की ओबीसी समाज हा सुप्त अवस्थेत आहे, पूर्वीपासूनच मवाळ, आणि तो हिंसक पद्धतीने कधीच प्रत्युत्तर किंवा प्रतिक्रिया देणार नाही आणि त्यांना डिवचल्यास रस्त्यावर उतरून कोणताही विरोध होणार नाही. म्हणूनच त्यांनी आपल्या समाजाला बदला घेतला की दाखवण्यासाठी पुरोगामी विचारांच्या फुलेवाड्यातील वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या. ते ब्राह्मण समाजाला वाटेल की मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेतला, परंतु हे पूर्णपणे चूक आहे. कारण त्यांच्या दृष्टीने महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणोत्तर म्हणजे एकसारखेच. परंतु त्यांना ही माहिती नाही की घाटावरचे, घाटाखालचे, देशस्थ, चितपावन म्हणजे कोकणस्थ, कऱ्हाडे, देवरुखे, गौड, सारस्वत आणि दैवज्ञ ब्राह्मण या जशा ब्राह्मणांमधील उपजाती आहेत त्याचप्रमाणे ब्राह्मणोत्तर मध्ये देखील उपजाती आहेत. उदाहरणार्थ माळी, मराठा, धनगर इत्यादी. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेतला असे म्हणणे साफ चुकीचे ठरेल. जर मेधा कुलकर्णी यापुढे राजकारण करताना कोणत्याच समाजाच्या श्रद्धास्थानी असलेल्या महापुरुषांच्या विचारांना ठेस लागणार नाही आणि त्याचबरोबर अनवधानाने का होईना त्यांनी केलेल्या या चुकीबद्दल पुरोगामी विचारांच्या महात्मा ज्योतिबा फुले यांची क्षमा मागून तमाम ओबीसी समाजास आश्वस्त करतील का, हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरेल. समता न्यूज साठी मी तुळशीराम गोपाळ. आपण अजूनही आपल्या समता न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि हो, खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या या कृत्याबद्दल आपले काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.